चलो झाली सगळी शॉपिंग। हा लेफ्ट साइडला माझ्या 12 ओके, हा इकडं 13। आता विचार करा लोक कुठून आणि काय काय घेतील, काय काय ना कुठून आणि कोणाकडून घेतील असं बदल पाहिजे। 13 झाली ना, चला पुढे। चलो फायनली सगळे तोरणं वगैरे लागले, सगळ्या गोष्टी झाल्या। गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग। हे बघा मनी मेवाली सकाळ सकाळी समोर फटाक्याने वाजायची सुरुवात झाली पोरांची। तोरण बघितली ती कालच्या लाईन आपण इकडची कंप्लीट केली आहे। इकडची वायरिंग जोडायची आहे ती जोडू आणि ती इकडं फिट करून टाकू, म्हणजे ही पण तोरणं कंप्लीट होतील। चलो तर गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। आजच्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी झालेली आहे। मेन आपली जी वरचे तोरणं आहेत ना, त्याचा काय होतं विषय तर बघू दे। जरा वायर बियर ठेवून जातं तर काय तरी गडबड आहे काम, कारण ते काल पण मी केलं, ट्राय केलं पण बघितलं, म्हणून ते शेवटला तुम्हाला लावून नाही दाखवलं व्हिडिओ। आज सगळे तोरणं तुम्हाला संध्याकाळी मस्त पेटून दाखवलं कसं काय झालं काम। बाकी अजून ही तोरणं आहेत काही, जर नाही झाली तर ही तोरणं आपली वरती दुसरी चेंज करू, हरकत नाही, पण करू काहीतरी करू, तसंच ठेवणार नाही आपण। वायरी 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 सगळा इकडंच पसार आहे बा यार। हे राहू दे, पहिले वरचं बघू दे, येऊ घ्यायला। पण ते कसं एकदा आटपलं का मोकळा, परत ते काल कपडे आणायला जायचं होतं ना, ते पण झालंय। ते आता आज संध्याकाळी जाऊन ते सगळं शॉपिंग करून घेऊ, पण ते भाऊबीजेचे बाकी काय ना, बाकी तर आहे सगळे। आत्ता पण 2 टी-शर्ट आलेत नवीन, त्याचा विषय नाही। हे काहीतरी पाणी मुरतं यांचं, बघू ते जरा। काय मी एकच खाईन, माझा हात बघू दे गरम ना। शंकर पाळ्या चालू, म्हणजे जवळपास सगळे आयटम झाले। आता मला वाटतं अनासर बाकी असतात ना सगळे। आज शंकर पाळ्या रोज एक आयटम, तरी आज सकाळीच घेतला ना, संध्याकाळी दुपारी असतात काय आपले आहेत अजून। ते दिवाळीची तयारी जोरदार चालू झाली आहे। आता लाईट सगळं चालू करू, विषय संध्याकाळी लावू ना, काळोखात दिसत नाही नीट। ना माझा म्हणजे हे छोटे कंदील पण लावले रात्री। हे कसं संध्याकाळी दिसलं, संध्याकाळी सगळं रात्री लावलं हे बघा ना। हे बघा इकडं पूर्ण स्टार्टपासून, हा आपला कंदील आणलेला तो। आता कसं सकाळचा प्रॉपर दिसतं एकदम। चलो पहिले इथून कनेक्शन मारतो, इथून मेन कनेक्शन वरचे टाकले ना, इथून कनेक्शन जॉईन करून इथं आणतो आणि मग एक मार्गी ती वायरी जोडून टाकूया, होईल पटकन काम। वायर 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 सध्या इलेक्ट्रिशियनचा हे झालोय कैचे चिकटपट्टी आहे खिशात। चलो चढा घोड्यावर चढा, सध्या ह्या घोड्यावर चढून घ्या, मग दुसऱ्या चढायचं आहे। चलो हे बघा फायनल तोरणं पेटली, आता येत नाही दिसणार, रात्री दाखवून तुम्हाला। झाडावर पण तोरण टाकलंय, ही इकडची पण झाली, ही पण झाली, कंदील पण झाला, म्हणजे एका कनेक्शनवर ही आणि वरची। आता वरच्या तोरणाकडे जाऊ, जिथं बघतो कुठले कुठले कलरची तोरणं आहेत ती पटापट टाकून घेऊ। इथं कसं आलं, हे एवढं जा परत ह्याला कनेक्शन फिरवा, त्याच्यामुळे टाइमपास झाला। चलो हे तोरण आहेत ना, हे खोलले परत सगळे, याला थोडं पटापट काढ, लगेच निघतील। आणि हे पिंक कलरचं तोरण परत इथं हे गोल करून टाकले, इथपर्यंतच टाकलं, परत तिकडे टाकत नाही, 2 तोरण होती इकडे ह्याच्यात, पण परत तिकडे टाकायचं ना, तिकडून परत कनेक्शन इकडे आणायला पाहिजे। तिथं एक कनेक्शन आहे, तिथं ते पिनचं चेकिंगचं टाकले, तर परत सर्व कनेक्शन इकडं आहे, त्यामुळे होईल तर डबल काम। आता हे ओके झालं, एवढं बस झालं। खाली भरपूर दिवाळी झाली, खाली एकदम फुल। वरती कसं हे जाळं आहे ना, या जाळ्यामुळे सगळं हे बाहेरच्या हात टाकायचं ना, म्हणजे मोठा व्याप होतं। तरी मी बांधलं त्यानं, सगळा अवतार होऊन जातं, त्यामुळे राहू दे, हे काढून टाकू मग मोकळू। टेबल आणू का आतमध्ये? हां नाही टेबल घ्या बघ, असं नाही चालता येणार। खोल कडी खोल, थांबो। हे बघा, ही अशी मेहनत लागते, पलीकडून जाळा आहे ना, त्याच्यामुळे असं हात टाकायला नीट भेटत नाही, मग असं चढून ते काम होतंय, असा विषय आहे। ते काढूनच टाकल्याला प्रॉपर हे तोरण बाकी प्रॉपर चालू आहे, पण ते मध्ये कनेक्शन का सोडतंय ना, हे चेक करायला लागेल। महंगावाला आयटम आहे, आणि हे आत्ताच नखरे करायला लागलो, कारण भरपूर वर्ष वापरलं, असं नाही का हे आत्ताच आणलेलं, कधी आणलेलं, भरपूर टाईप झालं। पैसा तर वसूल केलाच त्याने, पण चांगलं चालू होतं म्हणजे आहे, मध्येच ब्रेक होतंय।
चलो आता आहे ना अलिबाग जाऊ. अलिबागला एखाद 2 काम आहेत ते करून येऊन संध्याकाळी जायचं शॉपिंगला. वाजलेत किती बघतो ना, ते दुपारनंतर जाऊ, जेवून जाऊ अलिबागला. ते करून येऊ आणि मग परत संध्याकाळी जाऊ आपण शॉपिंग को. झालो तर असं आता हे सगळं कंप्लीट झालं आहे. रात्री दाखवतो मला आणि निघालो. ही गाडी घेऊनच जातो, पण ही गाडी जसं धुतली राहू दे बोललो तर बरेच चालवलं तिला. हे बघा हे असंच आहे, हे लावलंच नाही कारण ते सर्व्हिसिंगचा रविवारी मृत आहे. त्यामुळे ह्याच्यात कसं आहे, आता आलो आहे ना मी, तेच पेट्रोल आहे. मला पेट्रोलचं तर माहिती नाही, पेट्रोल टाकून जाऊ कारण दिसत नाही बोललं का अंदाज नाही. टाकी हलवून एकदा बघते. चलो ओके. जरा तुम्हाला तर अलिबागचं मार्केट पण दाखवतो कसलं सगळं सजलेलं आहे. कारण काल गेलो आम्ही, पण ते काल कसं मोबाईलने कसं गाडीवर तेवढं शूट नाही करते स्वतः चालत असल्यावर. गोप्रोने सगळं काम बरोबर होतं. चल अँगल बघू दे. बरोबर आपल्या नाक्यापासूनच बघा कंदील केवढं लागत. इथे कंदीलच कंदील. आता ज्या स्टॉपला थांबू ना तिथं कंदील आहे. जबरदस्त काम आहे. ए बाई हॅपी दिवाळी. हे बघा आहे ना, यांच्या घरी पण जोरदार चालले, फॅमिलीवाले सगळेजण. 3-4 कंदील आहेत. दिवाळीमध्ये घरी वाईब आहे. आपले मोठे सण कुठे, गणपती, दिवाळी, गुढीपाडवा समजा कसं एका दिवसात असतं, त्याचा काही एवढा विषय नाही. आणि दिवाळीला जरा मजा येते, भाऊबीजेला वगैरे. यंदा भाऊबीजेला आलेला आहे गुरुवार, त्याच्यामुळं कसं आहे काही जण करतील आदल्याच दिवशी. आत्या कशी बोलते, आत्याकडे जातो ना आपण, आत्या बोलते त्या दिवशी पण या तुम्ही आणि नंतर परत या बोलते शुक्रवारी परत आपण बेत करू. मी बोललो हो दुसऱ्या दिवशी म्हणजे येतो बोललो करू. असं सगळं फॅमिलीची मजा असते. फॅमिली फंक्शन हा सगळा मोठा दिवाळी म्हणजे आपला. आणि सगळ्यांकडं लाईटिंग आहे ते भरपूर, सगळ्यांकडे जोरदार. चलो म्हणून आता हे आज गोप्रो लावतच नव्हतं, पण लावला का तर तिथे मार्केटमध्ये गेलो ना कसं प्रॉपर दाखवता येत नाही. ते कसं असं मोबाईलने शूट करता येत नाही. पहिलं पेट्रोल टाकून टाकी हालून बघितली, पेट्रोल एकदम कमी. आणि हे मीटर नाही बोलल्यावर काही कळत नाही. साईडला बोलतो बाबा करून दे एकदा काम. पेट्रोल कमी होतं पण इथं थांबायला लागलं. पण इथं एवढी लाईन ह्यांच्याकडे आहे ना, माणसात नाही का आम्हाला. त्याच्यामुळं एका त्याच्यावरती एवढी गर्दी होते, एक लाईन लागली. तो एक माणूस समोर होता आमच्या, तो बोलला पण ते माणसं तरी ठेवा कामाला, नाही तर शेवट बोलते आम्हालाच टाकायला लागेल बोलते घेऊन. ते बाहेरच्या देशात कसं असतं, सगळं स्वतः जा, पहिलं पे करा आणि भरा का असेल ते. त्याच्यामुळं तसं करायला लागेल विषय, कारण माणसात नाही यांच्याकडे एवढं गर्दी होतं आणि किती वेळ जातं त्याच्यामुळे. कारण कसं आहे पेट्रोल पण होतं कमी आणि टाकणं भागच होतं, पुढे गेलो असतो. तर ते मीटर नाही ना, कळत नाही किती चालतं किती नाही ते. चलो असो, आता निघालो का चाललेलो जेवणच जाऊ बोललो विषय. पण बोललो आता का परत मग आल्यावर मग थोडा आराम करता येईल आणि संध्याकाळी मग तिकडे जाता येईल आपलं शॉपिंग करता येते. नाही तर मग कंटाळा येतो अक्षरशः. वाटतं ना पोरांचा शेवटचा पेपर आहे. काही कारण इंग्लिश मिडियमला सुट्टी पडली, आपल्या तोंडी शाळेत मला वाटते आजपासून सुट्टी पडेल. आज शेवटचा पेपर आहे आय थिंक सो. म्हणजे उद्यापासून सगळे घरी, म्हणजे 10-15 दिवस सुट्टी असतात नाही बोललो तरी मजा येते. पण त्यात होमवर्क पण असतं रे बाबा, सुट्टी नसतं. अभ्यास करावाच लागतो, अभ्यासापासून सुटका नाही. आणि आता ही गाडी आता 2 दिवस ती चालवली ना गाडी, तर लगेच परत हँडलिंगमध्ये फरक वाटायला लागला मला. कारण लगेच फरक पडतं पोझिशनमध्ये ना गाड्यांच्या. त्या गाडीचं सॉकेट टाकत ते जामच वाजते यार. आणि ते सस्पेन्शन आहे ना त्याची हाईट वाढवलंच पाहिजे. कारण जरी हाईट नाही वाढवलं ना गाडी का होतं, डबल सीटला सिंगल सीटला काय वाटत नाही, डबल सीटला आहे ना ती गाडी लागते. ही गाडी पण लागायची, पण ज्या दिवसापासून ते सस्पेन्शनची हाईट वाढवली तेव्हापासून गाडी बरोबर झाली. अजिबात टेन्शन येत नाही. डबल सीट असं डबल सीट पाठीमागं वजनदार जरी असलं ना तरी पण अजिबात गाडी लागत नाही गतिरोधकला. कारण हा यांचा पल्सरची बिमारीच आहे खालची गतिरोधकची. आणि एक तर आपल्याकडे गतिरोधक असे आहेत का बास रे बास. त्याच्यामुळे सस्पेन्शन तिचा पण काहीतरी करायला लागणार आहे, त्याच्याबद्दल का डाऊटच नाही. कारण ते जेवायला लागतं पटकन आपट्ट गाडी लागेल. लक्षात आलं आपल्या तर ड्युटी लागलं. इकडं मोर्चा आहे यांचा चालू जोरदार. कधीपासून आहेत लोक, आज पण आहेत. साखळी उपोषण पोलिसांना थांबवायलाच लागतंय, काय ऑप्शनच नाही. हा भैया कुठला, हा दुसरा आला आहे. तिथं भैया आहे तो मस्त होता सरबत बनवा. मस्त तर भैया मस्त नव्हता, सरबत चांगला बनवायचा. तुम्हाला भैया बघायला जायचं का. फटाक्यांचे स्टॉलचे झाले. मागे एक गेला स्टॉल, कॅमेरा ऑन नव्हता माझा. हा बघा इकडे एक फटाक्यांचा स्टॉल होता. जाम यंदा तर भरपूरच टाकलेत फटाक्यांचे स्टॉल. हा बघा सेकंड बाजूला लोक नेतील. अरे मला असं वाटतं कधी ना लोक नेणारे लोक पण पाहिजेत का नाही. प्रत्येकाने ते स्टॉल टाकत गेले. हा बघा इकडं तिसरा, त्याच्या बाजूला परत चौथा दाखवतो. हा 3.
चलो हा बघा याच्या बाजूला चौथा, हा इथे पाचवा, हा पाचवा. अरे बाबा हे लेडीजचा खतरनाक काम. हा बघा हा सहावा. तुम्ही कॅमेरा ऑन बघितलात ना काय केला तिने विषय, त्याला बावरवला. हा इथं सातवा, म्हणजे इथलं एवढा पट्ट्याचा 7 आहे ते. अजून एक पुढं आहे, हा 7 झाला. हे इथं कंदील त्यांच्याकडे आहे, त्याच्या पुढं आहे मला वाटतं. अरे काय रे लोकांना कळत नाही, उलटे सगळं टाकत गाड्या. थांबा ना एक मिनटं. हा बघा 8वा, 8. तो 9वा तिथं समोर. व्हिडिओ मी थांबवत नाही, बोलो बघा किती आहेत. हा 9 झालं इथे. तो सुरुवातीला वरसुलीला एक होता, तो 10 तसा तो पकडला तर. हा एक मोठा इथं कंदेन दिलाय सगळे. हा बघा ह्याच्या बाजूला 11वा. चला काउंट करत चला. हे कंदील वगैरे तर आंघोळ्या आहेत. चला 11. चलो पुढे. हा लेफ्ट साईडला माझ्या 12. ओके. हा इकडं 13. आता विचार करा लोक कुठून आणि काय काय घेतील, काय काय ना कुठून आणि कोणाकडून घेतील असं बदल पाहिजे. 13 झाली ना. चला पुढे. आला बघा लेफ्ट साईडला 14वा. हा 14 नूतन फटाके स्टॉल. ओके चलो पुढे. अजून एका राईट साईडला. हा आला बघा 15वा. 15. हा बोला हा एक जुना आहे, भरपूर आधीपासून असतो हा इथे, म्हणजे आहे मला माहिती तरी. 15वा. आता इथल्या इथंच 15 स्टॉल आहेत. विचार करा. त्या वरसुलीचाच फक्त तो एक आहे, बाकी सगळे पुढचे 14. टोटल 15 तरी मी आता काउंटच केले. एखादा चुकून काही मिसअंडरस्टँडिंग झालं असलं तर, नाही तर झालं ना मिसअंडरस्टँडिंग. हां असं बघितलं. हा बघा इथे एक आहे 16. थांबा एस टी वाला दादा आम्हाला जाऊ द्या. हा झाला 16वा. ओके चलो. तुम्हाला व्हिडिओ झाली असेल थोडं हा पॅच एवढा लांब, पण तुम्हाला दाखवतो म्हणजे खतरनाक आहे. हा 17. आई शपथ. समोर जेव्हा डोळ्याच्या समोर दिसत ना तेवढे काउंट करू आपण. हे इथं पण कंदील काल इथून नेला कंदील आपण यांच्याकडून. हे बघा इथं सगळ्यांकडे आहेत कंदील. चल कोण नाही पुढं तरी ब्रेक मारतंय. हे इथं हार पंत्या. बाप रे बाप. फटाकेच फटाके. यांच्याकडं काय, यांच्याकडे कंदील आहे. इकडं मार्केटला इकडं पण बघा रांगोळी कंदील भरपूर काय. 17 स्टॉल तर भेटले आपल्याला. पुढं आता कुठं दिसलं तर मोजू काउंटला. हे गोप्रोची बॅटरी आहे ना ही झाली डेड. कारण कसं आहे आधी पण एक खराब झाली होती, ही दुसरी खराब झाली. तर 2च बॅटरी आल्या. 2 बॅटरी भागवलं जातं. मागं हळू टाकून बॅटरी. कारण ते कसं होतं गडबड होतं, नाही तर म्हणजे एक्स्ट्रा बॅटरी होतं. आता आलो इथं मार्केटमध्ये तुम्हाला दाखवले किती फटाक्याने स्टॉल टाकले ते. आणि आता इथं कंदील दिसले ना म्हणून हे कंदील घेतोय. एक घरी असेल मला वाटतं, एक घेऊन 2 तर 50ला इथं मार्केटला गर्दी बघा फुल भरलंय मार्केट. लिंबू सरबत प्यायला थांबलो कारण बॉडी एवढी डिहायड्रेशन होतं ना भरपूर. आणि ते गोप्रोच्या बॅटरीने काहीतरी काम तमाम झालं. त्यामुळे आहे ना ते गोप्रोला ऑन नाही करत, ती खराब झाली बॅटरी. कारण आधी एक दुसरी झाली, हे एक झाली. 2 बॅटऱ्या परत मागवल्या. सध्या 2 आहेत, नंतर मागव. सध्या काय हरकत नाही, कारण स्पेअर असेल चांगलं कधी पण. तर दादा लिंबू सरबत पिऊ. मगाशी नव्हती मला वाटते गाडी, आय थिंक गेलो तेव्हा. आणि जाऊया. पप्पांना फोन होता जेवायला मला वाटते. जाऊ जेवू, थोडा आराम करू आणि दुपारनंतर तिकडे जाऊया.
बाकी फटाक्यांचे स्टॉल बघितलेत ना किती आहे, त्याच्यामुळं 17 काम केले काहीतरी आपण. 17 स्टॉल जे वर्षापासून सुरू होतात ते आपल्या इकडं मध्ये येतील गावांच्या आहेत ते वेगळे आहेत. हां 17 स्टॉल बोलले लोक घेणार तरी कोणाकडून असा विषय आहे. असं चलो पण मजा आहे दिवाळीची. पूर्ण मार्केटवाली फुल सगळी गर्दी सगळीकडे. बाकी आपलं काम तर सगळं टोटली कम्प्लीट झालं आहे. संध्याकाळी फक्त एकच शॉपिंगचं काम झालेलं आहे, ते जाऊया. काय ना झोपलो होतो आज, जरा आराम करायला भेटला नंतर. काल आहे ना काल पण मला असंच गेला दिवस. आता उठलो, आता पप्पा आलेत, जाऊया जरा ते शॉपिंग बिन करून घेऊन येऊ. त्यात कसं मागे पार्सल डिलिव्हरी ती गौरवची ऑर्डर होती त्याला देऊन ते बघ. हे आहेत ना हे मागवलेले OnePlus Nord Buds 3 Pro. कसे आहेत काय त्याला जाम आवडतात ते. हे सगळं असं माझं मी माझं मस्टँगचं मागवलेलं ते ह्याचे आपले कसले होते ते कंपनीचे, हार्बोल्ट कुठल्या कंपनीचे होते मस्टँग ॲडिशनवाला. मी काहीतरी असं यूज करतो. कशात आहेत ते कधीतरी लावलं तर लावतो ना, लावत पण नाही शक्य तुम्हाला सवयच नाही. असं आहे. मग अशी आली दुपारी, आणि दुपारी असं होतं ना जेव्हा झोपतो ना तेव्हा सारखे फोन करतात, पण ते काय इलाज नाही, उठायला पण लागतं. असा विषय. चलो त्याला देतो आणि मग जाऊया आपण तिकडे कपडे आणायला. चलो फायनली सगळे तोरणं वगैरे लागले, सगळ्या गोष्टी झाल्या. आता आहे ना बोललो मग नंतर आल्यावरच दाखवू, पण आता काय आलं तर झाला काळो पण अजून जायचं तिकडे बाकी आहे. बोललो आलो तर बोललो आलो तर नाही म्हणजे काळोख झाला आहे बोललो दाखवूया वरचं. नंतर बोला आल्यावर परत विसरलो काय राहिला. तर आता जाऊया आपण. तोरणं बघितलं कसं आलं ते सगळं एकदम मस्त सगळा भाव. ही सगळे इथून एवढी लावली इथपर्यंत लावायची ते पूर्ण, पण इथून हात जाते पूर्ण वरती, ते तेवढं नाही होत आहे. म्हणून राहू दे एवढंच ठीक आहे, कारण परत तेवढं काढायला पण लागतं जेवढं लावू तेवढं. इकडे 5 इकडे 5 समोर कंदील तिकडे झाली, तिकडे समोर झाडावर टाकली आणि वरती एक तोरण टाकलं. वरती तोरण बघून तिकडे आतून जाऊन दाखवतो. असं आहे विषय. बाकी कसं वाटलं तुम्हाला पण सांगा. शॉर्ट अँड स्वीट, जास्त काही नाही करायचं, थोडक्यात मजा. वरती एक सिंगल तोरण टाकलेलं आहे पिंक कलरचं, कारण ते मल्टी कलरचं तोरण होतं मस्त, पण ते काय विषय आहे ना काय नाही करू शकत त्याला. चलो जाऊ जर आतमध्ये. वरती सिंगलच टाकलं का ह्याला काय हेच नाही करू शकत असा विषय. इकडं डाकात चाललेलं पण ते परत तेवढं ते कनेक्शन आणापर्यंत नाही, म्हणून वरती हेच ठेवलं सिंगल, आणि खाली सगळे पूर्ण असं हे झालं रोषणाई. चलो जाऊया इकडं आतमध्ये गेलो तो वाडीत. शॉपिंग करायला इकडे पोहोचलो, कारण काय झालं टी शर्ट बघतोय, पॅटर्न पण टी शर्टमध्ये मस्त आहेत. आणि पण आता बरंच वाढवलं, कारण बऱ्याच दिवसानंतर ते दुकानात आलं विदितच्या, त्याच्यामुळे सगळं बघा असं झालं अवतार. तर बाप्पा बोललं कसं आहे चाला एकदा आलं ना राहून गेलं. बरंच काय काय याच्याकडं पण. तो पण समोर फटाक्यांचा स्टॉल होईल, फटाक्यांचा स्टॉल असतो सगळीकडे. बघा आलो, मला पण एक जॅकेट बघितलं याच्यामध्ये. कसं यार बाईकवर घालायला ना हे बरं पडतं एकदम, विद्युतकडूनच घेतोय. बघा याचा शॉप आता मी बऱ्याच दिवसानंतर आलो, कारण जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं होतं ना त्यावेळेला आलो जातं, आणि भरपूर काय काय वाढवलं. त्यामुळे आता बाकी तर आमची इकडे शॉपिंग झाली सगळी. तर एक जॅकेट बघतोय तो बोलतोय 5,000 राऊंड फिगर करा, एक बोलतोय गिफ्ट आहे. मी ठीक आहे करतो बोललो. चलो हे घ्यायचं होतं, हे बघूया गिफ्ट पण घेऊन जाऊ दिवाळीचं. हे मस्त वाटेल जरा, बाईकवर पण चांगलं वाटेल. अजून एक आहेत बरेच पॅटर्न, पण फिटिंगला बघतो कसं येतो, हा एक घालून बघतो आणि मग जाऊया घेऊन. चलो चलो झाली सगळी शॉपिंग, कारण ते कसं सगळ्यांचं इथून घेतलं, ह्यांना बोललेलो चला आता इथून जाऊया घरी. ते सगळे सॉर्ट आउट करू, सगळे सगळ्यांचे आहेत ते, नंतर घरी बसून आरामात. आणि आता काढले पण काही काढते स्टेशन म्हणजे ह्यांना भाव घेऊन घेतले. ओके तर बाकी आता चाललो घरी. बाकी आता एवढं सगळं झालं. इथपर्यंत व्हिडिओ बघितलं, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.